लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, संध्याकाळ झालेली असते आणि सगळेजण शुभम करोती म्हणत असतात. आणि आता इथे रम्या, पार्थ, काव्या आणि माळिनी सगळेजण आलेले असतात बघा प्रेक्षक हो, आणि हात जोडून थांबलेले असतात देवासमोर. आणि काव्या मात्र आरती करत असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, काव्या सगळ्यांना धुपाती देत असते. तर आता ती पार्थकडे वळते, मात्र पार्थ तिच्या चेहऱ्याकडेच बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या बघते त्या दोघांना, काव्या आणि पार्थला, आणि तिला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या मात्र खूप चिडते. तर आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो, धूपबाती घेते आणि पार्थच्या चेहऱ्यावर लावते. तर आता इथे जरा रोमॅन्टिक सीन दाखवला यांच्या दोघांमध्ये, आणि रम्याला काही आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी पण खुश होते या दोघांना बघून. तर रम्याला मात्र खूप जास्त राग आलेला असतो आणि ढकल देतं ती काव्याला बघा प्रेक्षक हो. रम्या काय करतेस असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. अगं असं म्हणते आता इथे मानिनी, पार्थ अरे तू विसरलास का असं म्हणते रम्या. ही कोण होती, हिने काय केलंय, सगळं विसरलास असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. नाही विसरलो मी असं म्हणतो आता इथे पार्थ. काहीच विसरलेलो नाही असं म्हणतो आता तो. अश्रू डोळ्यात आणून बघा प्रेक्षक हो, पार्थ आणि रम्या खुश होतोय. ह्यानी जो घाव दिलाय 16 डिसेंबरला, मी तो कधीच विसरू शकणार नाही. थँक्स रम्या असं म्हणतो आता इथे पार्थ. आता दिलेल्या जखमेतून कितीही मलहम लावला तरी काही उपयोग नाही आहे त्याचा असं म्हणतो आता इथे पार्थ चिडून बघा प्रेक्षक, आणि रम्या खूप खुश होते. काव्या आता जवळ जाण्याचा प्रयत्न करते पार्थच्या, मात्र रम्या मध्ये येते आणि आता तिला लांब राहायला सांगते. का आलात तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. मला कुणाचीही गरज नाही आहे असं म्हणतो तो. जा इथून असं म्हणतो आता इथे पार्थ. चला असं म्हणते आता इथे रम्या, आता पॅकिंग करायची आणि इथून निघायचं. चल 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 निघ असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता हे सगळं स्वप्न असतं खरंच प्रेक्षक हो, आणि रम्याचं स्वप्न असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते, विचार सुद्धा करू नकोस, जे मनात आहे ते घडण्याचा विचार सुद्धा करू नकोस असं म्हणते काव्या. तर आता इथे रम्याला कळतं, अरे हे तर स्वप्न होतं. इकडे तिकडे बघायला लागते, ती पार्थ कुठे गेला असं म्हणत असते. मात्र आता इथे काव्या म्हणते, गेले ते माझ्या हातनं आरती घेऊन आमच्या रूम मध्ये परत गेले असं म्हणते आता इथे काव्या. तू जे काय करतेस ना ते चुकीचं आहे असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. स्टॉक सेल्स मध्ये आलेल्या लोकांनी नाही सांगायचं काय बरोबर काय चूक रम्या असं म्हणते ती. मी तुला इतकंच सांगते असं म्हणते रम्या, की पार्थ तुझ्याशी एक शब्दही बोलला नाही असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. ह्यावरून लक्षात येत नाही का ग तुझ्या, पार्थ तुझा कधीच होणार नाहीये परत असं म्हणते आता इथे रम्या. तुझा होणार आहे असं म्हणते काव्या. ते तर वेळच ठरवेन असं म्हणते रम्या, पण सध्या तरी पार्थने जे मनात ठरवलंय ना ते तू मान्य कर असं म्हणते आता इथे रम्या. तू आता तिची कोणीही लागत नाहीस, तू ना त्याच्यासाठी फक्त सगळ्यात मोठी चूक आहेस असं म्हणते आता इथे रम्या. तर काव्या जोरात हसायला लागते बघा प्रेक्षक, आणि म्हणते चला असं म्हणते काव्या, मी त्यांची काहीतरी आहे ना असं म्हणते आता इथे काव्या. तुझं काय असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. आणि आता इथे रम्याला राग येतो, आणि ते ते मी माझं मी बघून घेईन असं म्हणते आता इथे रम्या. पण तू जे केलंस ना त्याला पार्थ कधीच माफ करणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. पार्थ कधीच स्वतःहून तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. चॅलेंज असं म्हणते आता इथे काव्या. चॅलेंज, पार्थ देशमुख माझ्याशी स्वतःहून बोलतील बघायचे तुला असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. चॅलेंज असं म्हणते आता इथे रम्या. बघायचंच आहे मला असं म्हणते ती. तर आता इथे काव्या म्हणते, बस 5 मिनिटं थांब असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या फोन घेते आपल्या हातामध्ये. घ्या, मला जे हवं होतं ते आलं की दारात असं म्हणते काव्या. मी आलेच हा असं म्हणते काव्या. काय 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 असं म्हणते आता रम्या. तुझी हार असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक काव्या. आणि आता ती जाते बाहेर. तर आता इथे रम्याला खूप टेन्शन येतं. तर आता इथे बघा प्रेक्षक नंदिनीने जीवाला दाखवलंय. तर आता इथे जेव्हा म्हणतो, नंदिनीला कशी वाटली माझी डार्लिंग सांग ना असं म्हणतो तो. आता त्याच्या रिक्षाला हात धरून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी खूप चिडलेली असते. तेवढ्यातच आता धनंजय येतो बघा प्रेक्षक हो, आणि बघतो ते सगळं. तर आता इथे पॉम्पॉम वाजवत असतो जीवा. ए काय हे असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. खूप चिडतो तो. जू काढ असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीची आई सुद्धा आलेली असते. तुम्ही काय मला घरात राहायला घेणार नाहीये म्हणून मी माझी डार्लिंग घेऊन आलोय सोबत. तुम्ही जावयाला घरात घेतला नाही म्हणून जावयाने रिक्षा घेऊन आल्या. आता रिक्षाच माझं घर आहे असं म्हणतो आता इथे जीवा. अय्या असं म्हणतात इथे शारदा, किती छान रिक्षा आहे. जावई बापू नव्या नवरीसारखी नटवली आहे तिला असं म्हणते आता इथे शारदा. तर आता इथे दम देतो का प्रेक्षक धनंजय शारदाला. अरे तू बघत का उभा आहेस असं म्हणतो आता इथे धनंजय. त्याला चिमटीत धर आणि बाहेर नेऊ ठेव असं म्हणतो आता इथे धनंजय. कशाला त्या गुंट्यावर चिडताय मला कळत नाही असं म्हणतो आता जीवा. ए जीवा भैया, आमचे ससुरजी थोडा नाराज झाला आहे असं म्हणतो आता तो. तुमचा ससुरजी थोडा नाराज झाला आहे, तुम्ही शांत बसा असं म्हणतो आता इथे सिक्युरिटी गार्ड. तर आता धनंजय म्हणतो, ससुरजी अरे जीवानी या गुड्डूला सगळं सांगितलंय असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो धनंजय. मी ससुरजी नाही आहे असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर शारदा म्हणते, भला आहे माझा जावई, तुम्ही त्याला घरातून बाहेर काढलं पण त्यांनी बाहेरची बायको शोधली. तुमची माणसं जोडण्याची कला खूप छान आहे असं म्हणते शारदा. माझी कला आहे ना
फक्त तुमच्या मुलीला कळायला हवी असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. हे बघ असं म्हणतो धनंजय. बाबा बाबा मी काय म्हणते तुम्ही बिलकुल ह्यांच्याशी बोलत राहू नका. तुम्ही आत जा ना असं म्हणते नंदिनी. तू आत घेऊन जा ना बाबांना असं म्हणते नंदिनी. हा इथून बाहेर गेल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हणतो धनंजय. ह्याला काढू इथून मगच मी जाणार असं म्हणतो तो. तुम्हाला बीपीचा त्रास आहे वाढेल तुमची बीपी जा मी इथून असं म्हणते नंदिनी. आई अगं जा ना बाबांना आतमध्ये घेऊन जा असं म्हणते नंदिनी. जा जा बाबा तुम्ही असं म्हणून नंदिनी आत पाठवते बघा प्रेक्षक हो धनंजयला. तर आता इथे जीवा आणि नंदिनी बाहेर असतात. तर नंदिनी चिडते बघा प्रेक्षक हो जीवावरती खूप जास्त. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलं आणि सगळे जेवत असतात बघा प्रेक्षक हो. वसवत्या पार्थ आणि रम्या आणि पार्थ टेन्शन मध्ये असतो. तर आता इथे वसवत्या बघते तिच्याकडे आणि रम्याला खुणवते बघ बघ तो टेन्शन मध्ये आहे म्हणून. तर आता इथे रम्या बघते पार्थकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या चाल खेळते परत आपली. तर आता इथे ती जाते ती पार्थकडे आणि म्हणते तुला उसळ आवडते ना तू उसळ घे असं म्हणते आता इथे रम्या. तर पार्थ म्हणतो मी माझ्या हाताने घेईन नको असं म्हणतो आता तो आणि दूर करतो बघा प्रेक्षक हो रम्याला. तर मानिनी येते आणि म्हणते काय ग रम्या जेवताना कशाला उठलीस बस जेव असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. मी आहे मी बघते ना तिच्याकडे असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. मानिनी जेवत असतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. पार्थ असं म्हणते आता इथे मानिनी. पार्थ मगाशी दार उघडून मगाशी कुणीतरी बाहेर गेलं असं म्हणते आता इथे मानेने. कोण गेलं? तर आता इथे रम्या म्हणते काव्या. तिचं काहीतरी पार्सल आलं. लगेच गेली नाचत नाचत असं म्हणते आता इथे रम्या. अजून आलीच नाही ती असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तुला काय वाढू का पार्थ असं म्हणते आता इथे रम्या. नको मला असं म्हणतो आता इथे पार्थ. आई बाकीचे लोक कसे आहेत आणि कुठे आहेत ते असं म्हणतो आता इथे पार्थ. तर तुला काव्याबद्दल विचारायचं का असं म्हणते आता इथे मानेने. तर आता इथे पार्थ म्हणतो बाबांबद्दल विचारतोय असं म्हणते आता इथे मानेनी. बाबाने निरोप पाठवलाय की ते ऑफिसमधून पिहूला पिक करणार आहेत आणि ते दोघंही फालुदा खायला जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण घ्या आणि काव्याचं म्हणत असेल तर खरं तर मी तिला हक्कच म्हणणार होते. काव्या असं जोरात ओरडायला लागते बघा प्रेक्षक हो मानेनी जोरात जोरात. आई माझ्या कानाशी हे नाव घेऊ नकोस असं म्हणतो आता इथे पार्थ. कारण कानाकडे जाऊन ओरडत असते ना मानेनी. तर आता माझं झालंय असं म्हणतो पार्थ. मी जातो असं म्हणतो तो. तर आता इथे मानेनी म्हणते श्रीखंड केले तुझ्यासाठी खान असं म्हणते मानिनी. श्रीखंड असं म्हणतो तर इथे पार्थ बघा प्रेक्षक होतं. त्याला आठवतं कसं श्रीखंड दिलेलं असतं ना तिने आता काव्याला आणि तिला तेव्हा कडू लागलेलं असतं त्यावेळी म्हणून. तर आता सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो पार्थला. असं म्हणते आता इथे मानिनी. नकोय मला श्रीखंड असं म्हणतो पार्थ. तुला आठवतं घे असं म्हणते मानिनी. तर आता तेवढ्यातच काव्या येते. काय ते माझा लाडका मिस्टर बोका बोकुडी असं म्हणून आता इथे मांजर आणलेली बघा प्रेक्षक हो काव्यानी. तर आता इथे बघत असतो पार्थ त्या बोक्याकडे बघा प्रेक्षक आणि सगळे हसायला लागतात. तर आता इथे आनंद होतो बघा प्रेक्षक हो पार्थला खूप तो बोका बघून. चिकन खाणार ना तू असं बोलत असते त्या टाय बरोबर बघा प्रेक्षक हो. काव्या खूप फनी दाखवलंय कारण हा टॉय दाखवलाय. हा काय बालिश पण आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. हे काय बालिश चालू आहे तसं म्हणते नंदिनी जीवाला. हे बघ एखाद्याला मिळवायचं असेल ना तर आपल्याला मिळवायचं असेल तर साम दाम दंड भेद ह्या थरापर्यंत जाऊ शकतो आणि मी तुला मिळवण्यासाठी संयम प्रेम जिद्द आणि जीवागिरी वापरायचं ठरलं असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवागिरी येस असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. मी तुला जीवागिरी करत मिळवणार आहे असं म्हणतो आता इथे जीवा. कुठलीही जबरदस्ती नाही इमोशनल बॅकमेल नाही काय नाही. मी हा रिक्षातच राहणार आणि तुला असं बघत राहणार असं म्हणतो आता इथे जीवा. असं म्हणतात ना असं म्हणतात की एखाद्याला सवय लागायला सवय सुटायला किमान 21 दिवस पुरेसे असतात. तरच मी आता ठरवलंय मी 21 दिवसांचा व्रत केलंय. पुढचे 21 दिवस मी ह्याच रिक्षात राहणार आणि तुला बघत राहणार असं म्हणतो जीवा. तुम्हीही वेडेपणा करू नका. थंडीचे दिवस आहेत. तुम्हाला डास चावतील. तर आता इथे जीवा म्हणतो त्यांचं काय ग मी लवबीट म्हणून सहन करेन असं म्हणतो जीवा. तर आता हसतो बघा प्रेक्षक हो गुड्डू. तुम्ही उगाचच फाजीलपणा करू नका असं म्हणते नंदिनी. आत्ताच्या आत्ता तुमचं दुकान बांधा आणि निघा बरं इथून असं म्हणते नंदिनी बघा प्रेक्षक हो. चिडतेने आज जाते ती. तर आता इथे जीवा मुद्दाम डार्लिंग म्हणतो बघा प्रेक्षक हो नंदिनीला. माझ्या डार्लिंगला म्हटलं मी असं म्हणतो आता इथे जीवा रिक्षाला बघा प्रेक्षक हो मुद्दाम. तर आता इथे जीवा आज जाते आणि तो जोर जोरात हसायला लागतो. खूप फनी दाखवलंय खरंच प्रेक्षक हो हा सीन. ओ जीवा बोलो गुड्डू भैया असं म्हणतो आता इथे जीवा. ते तुमच्या लुगाई तर जास्तच गरम झालाय असं म्हणतो आता इथे गुड्डू. जीवा पण आता थंड घेणार नाही असं म्हणतो जीवा. पण मला असं वाटतंय की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही आहे असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो गुड्डू. तर आता इथे जीवा म्हणतो काय रे तुला बघायचंय असं म्हणतो आता इथे जीवा. बघायचंय असं म्हणतो आता इथे जीवा. तिचं माझ्यावर प्रेम असेल तर ती आता पळून बघेल बघ असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे प्रेक्षक हो वाट बघत असतात गुड्डू आणि जीवा की केव्हा ओळते नंदिनी बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक वाट बघत असतो तो पलट पलट म्हणत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी समोरून जात असते तर आता ती का ओळून बघतच नाही बघा प्रेक्षक हो.
तर आता उत्सुकता असते जीवाला खूप आणि पलट पलट म्हणत असतो बघा प्रेक्षक होतो. पलट पलट असंच म्हणत असतो आणि ती का वळतच नसते आणि गुड्डू दुसरीकडे तोंड करतो की ती का पलटणार नाही म्हणून. तर आता जीवा खूप घाबरतो. पलट ग चकाचक बाई असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी वळते बघा प्रेक्षक हो. खूप जास्त आनंद होतो आता इथे जीवाला बघा प्रेक्षक हो पलटली असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता गुड्डू पण बघतो आणि पलटलेले असते बघा प्रेक्षक हो नंदिनी. आणि आता इथे रोमॅन्टिक शीर्षक गीत जे आहे लग्नानंतर विलास प्रेमचं ते प्ले केलंय बघा प्रेक्षक खूप छान सीन आहे खरंच. आणि आता इथे केस वगैरे उडायची दाखवलेत नंदिनीची आणि आता इथे जीवा शाहरुख खान पोज करतो आणि खूप जास्त हसतो तो. खुश होतो बघा प्रेक्षक होतो आणि आता खूप आनंद होतो त्याला. आणि आता इथे गुड्डू पण खूप खुश होतो प्रेक्षक बघून. तर आता इथे जीवा बघा किसिंग मिमिक्री करतो आणि आता नंदिनीला अजून राग येतो हे काय करतोय जीवा म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप खुश होतो जीवा खूप जास्त. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे काव्या आपल्या टॉयला घेऊन येते. माझा लाडका बोक्का आहे मानिनी काकू, खाणार ना तो श्रीखंड असं म्हणते आता इथे काव्या. मग त्रासाला लागते मानिनी आणि रम्याला खूप राग येतो बघा प्रेक्षक अरे बोक्या काय आहे ना, माणसांचा राग अन्नावर काढायचा नसतो असं म्हणते काव्या. अन्नपूर्णा देवी रुसते हो की नाही मानिनी काकू असं म्हणते काव्या. हो हो तर रुसते असं म्हणते मानिनी. बरं मला सांग काव्या, कोण आहेत हे नवीन महाशय असं म्हणते मानिनी. हे सांगते असं म्हणते काव्या. हा आहे देशमुखांचा बोका असं म्हणते आता इथे काव्या. सुंदर देखणा मिस्टर बोखा असं म्हणते आता इथे काव्या. आणि हो बोक्या तू फक्त माझाच आहेस बरं का असं म्हणते काव्या. फक्त माझा असं म्हणते आता इथे काव्या. आणि हो मी देशमुख आहे म्हटल्यावर तू पण देशमुखच झालास ना असं म्हणते काव्या त्या बोक्याला. मग तू झालास की नाही देशमुखांचा बोका असं म्हणते काव्या. पार्थ बघून हसत असतो बघा प्रेक्षक हा असं म्हणते काव्या. हो माझं झालंय असं म्हणतो पार्थ. मी येतो आहे असं म्हणून निघून जातो बघा प्रेक्षक पार्थ जेवणाच्या ताटावर. तर आता इथे गुड नाईट बोक्या असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ गुड नाईट म्हणणार असतो. तर आता थांबतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे मानिनी पण हसायला लागते आणि रम्याला खूप राग येत असतो हे सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे काव्या त्या बोक्यावर खेळत असते बघा प्रेक्षक खरं तर हा टॉय आहे पण खरंच मांजरासारखा दिसतोय हा टॉय बघा प्रेक्षक रिअल मांजरासारखा वाटतोय. तर आता इथे जीवा आणि गुड्डूला दाखवलंय. तर आता स्टार्ट करू असं म्हणतो आता इथे जीवा. माताराणी की जय असं म्हणतो आता इथे गुड्डू. तर आता इथे जीवा काहीतरी करणार असतो ऑल द बेस्ट असं म्हणतो गुड्डू. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक बोला गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो आता इथे जीवा. नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूया आणि आपलं म्हणणं जगभरापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूया असं म्हणतो आता जीवानी फोनवर बोलत असतो बघा प्रेक्षक माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा. मी रिक्वेस्ट करतोय कारण माझ्या प्रयत्नांना तुमच्या मदतीचा हातभार लागायला हवा असं म्हणतो जीवा. आणि आता तो बघा प्रेक्षक सोशल मीडियावरून मेसेज देतोय. तर आता इथे काव्या मानिनीला दाखवलंय खेळताना त्या बोक्याबरोबर. दोघी खूप खुश असतात आणि हसत असतात. पार्थ पण असंच पडणार आहे पण तुझ्या प्रेमात असं म्हणते मानिनी आणि तूही त्याला असंच जवळ घेशील काकू असं म्हणते आता इथे काव्या. काय पण मला तुझी आयडिया खूप आवडली असं म्हणते मानिनी. हो ना असं म्हणते काव्या. हुशार आहेस ग काव्या तू असं म्हणते मानिनी. म्हणजे तुझ्या फुगलेल्या बोक्याला म्हणवायला तू बोकाच घेऊन आलीस असं म्हणते मानिनी. येस असं म्हणते काव्या. आणि आता हा बोकुडा माझा बोका परत मिळवायला मला मदत करणार असं म्हणते काव्या. म्हणजे काटाने काटा काढावा हे मी ऐकलं होतं. तू तर बोक्याने बोक्याला म्हणवायला निघालीस असं म्हणते मानिनी. हा हा बोका सुद्धा तुझं आवडलाय बरं का मला असं म्हणते मानिनी. गोड हे एकदम आहेच असं म्हणते काव्या. अगदी तुमच्या मुलासारखा कोणालाही आवडेल कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक तर अगोबाई असं म्हणते आता इथे मानिनी. आणि बरं का बोकुडी तुझी ही काव्या मला खूप आवडली आहे हा असं म्हणते मानिनी बघा प्रेक्षक एक मिनिट असं म्हणते काव्या. ही काव्या म्हणजे असं म्हणते आता इथे काव्या. ही काव्या म्हणजे असं म्हणते आता इथे मानिनी. ही नवीन फ्रेश अशी उत्साही समाधानी सतत हसत असणारी प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधून काढणारी असं म्हणते आता इथे मानिनी. डॅशिंग तर तू आहेसच पण तरीही प्रत्येक वेळेला हात पिरगाळूनच नाही तर कधी कधी नुसता हात धरून सुद्धा समोरच्याला गोष्ट कळू शकते असं म्हणते मानिनी. हे समजणारी ही काव्या असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक मानिनी. आणि लास्ट आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते काकू असं म्हणते तिने तिच्या जवळ येते बघा मानिनीच्या आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते आई असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. आणि खूप इमोशनल होते मानिनी कारण आता तिला आई म्हणते ना काव्या त्यामुळे दोघांच्या डोळ्यात अश्रू येतात बघा प्रेक्षक. आणि इमोशनल सीन दाखवले हा खूप. तर आता इथे काव्या म्हणते मानिनीला कसं आहे ही अशी सासू मिळाली ना की सगळं कसं आपसूक समजू लागतं असं म्हणते ती. आणि आता इथे दोघी मिठी मारतात बघा प्रेक्षक
आणि आता इथे मानिनी म्हणते पुरे आता काय प्रत्येक गोष्टीसाठी मलाच क्रेडिट देणार आहेस की काय असं म्हणते आता इथे मानिनी. द्यायलाच पाहिजे असं म्हणते काव्या. हो असं म्हणते मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते 16 डिसेंबरला जे काय घडलं त्यानंतर सासू सासरे म्हणून तुम्ही खूप सहज सत्कारू शकला असता मला असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, तुमच्या जागी दुसरं कोणीही असलं असतं तर त्याने तेच केलं असतं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते पण कसं आहे, सुनेला सून म्हणणारी सासू सासरे नाही तुम्ही, आणि सुनेला अगदी आपल्या मुली समान वागवणारे सासू सासरे आहात तुम्ही. हाच तर फरक आहे ना तुमचा. सो असं म्हणते काव्या. तिचा हात घेऊन आपला हातामध्ये परत आई असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, खरंच खूप खूप ग्रेट आहात तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या मानिनीला. आणि मानिनीच्या डोळ्यात खूप अश्रू असतात आणि रडायला लागते ती. तर आता इथे काव्या आणि मानिनीचा इमोशनल सीन आहे. दोघी मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. तर पुरे 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 असं म्हणते आता इथे मानिनी. आणि डोळे पुसते ती. आता डोळ्यात पाणी वगैरे नाही हा अजिबात असं म्हणते आता इथे मानिनी. सगळं छान होणार आहे काव्या असं म्हणते आता इथे मानिनी. देवाचं नाव घे आणि नव्याने सुरुवात कर असं म्हणते मानिनी. तेवढ्यातच आता जीवाचा कॉल ऐकायला येतो. नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूया आणि आपलं म्हणणं जगभरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूया असं हे ऐकायला येतं बघा प्रेक्षक मानिनी आणि काव्याला. आणि हे आता पिहूनी चालू केलेलं असतं. तर जीवाचा आवाज नाही का असं म्हणते मानिनी. हो असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पिहू बघत असते बघा प्रेक्षक. तर मानिनी म्हणते अगं पिहू काय बघतेस इथे असं म्हणते आता इथे मानिनी. जीवा दादाचा आवाज आहे ना असं म्हणते मानिनी. हो असं म्हणते आता पिहू. मग काय कसला व्हिडिओ आहे असं म्हणते आता इथे मानिनी. अरे तुम्हाला नाही माहिती असं म्हणते पिहू. जीवा दादाने नंदिनी वहिनीसाठी तिच्या घरासमोर बसून स्पेशल तिच्यासाठी व्लॉग केलाय असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक पिहू. तर आता दोघी हसतात काव्या आणि मानिनी. म्हणजे काय असतं असं म्हणते आता इथे मानिनी. व्लॉग काय असतं असं म्हणते आता इथे मानिनी. तर त्यामुळे आता इथे पिहू म्हणते त्याच्यासाठी तुला सोशल मीडियावर यावं लागेल. हो असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक तर आता इथे मानिनी म्हणते हे म्हणजे तू रोज काढणार का असं म्हणते आता इथे मानिनी. आय थिंक इट्स हाय टाइम तुम्ही आता सोशल मीडियावर यायलाच हवं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता यायचं म्हणजे कसं यायचं असं म्हणते मानिनी. मला काय माहीत नाही असं. मी काय असा वेबसाईट वगैरे जात नाही ना. माझ्या मैत्रिणी असतात ऑनलाईन वेबसाईटवर. पण मला नाही जमत असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे हसायला लागते काव्या आणि पिहू. आम्ही आहोत ना असं म्हणते आता इथे काव्या. आणि कुठल्या वेबसाईटवर वगैरे जायची गरज नाही आहे असं म्हणते आता इथे काव्या. आम्ही तुमचा अकाउंट ओपन करून तुम्हाला देऊ. आणि नाव काय ठेवायचं का पिहू असं म्हणते आता इथे काव्या. असं वेगळं काहीतरी असं म्हणते आता इथे काव्या. आणि हा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते विक्रमची मनू असं म्हणते आता इथे काव्या. युजर नेम हे का ठेवूया विक्रम म्हणू असं म्हणते आता इथे काव्या. मस्त मस्त असं म्हणते पिहू. काय काय उगाच नाही नाही असं म्हणते आता इथे मानिनी. ऐका माझा हो आजकाल ट्रेंड आहे असं म्हणते काव्या. तर आता ट्रेंड आहे 2 नावं एकत्र करून ट्रेंड करायचं असं म्हणते काव्या. असं नको करायला गं असं म्हणते आता इथे मानिनी. तुमच्यामुळे माझा व्लॉग मिस होतोय असं म्हणून पिहू निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. आता मग मला कसं बघायला मिळेल असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते माझा फोन आहे बघूया बघूया असं म्हणते आता इथे काव्या. तर काय बोलायला बघूया असं म्हणते आता इथे मानिनी. दोघी बघायला लागतात बघा प्रेक्षक ब्लॉग. तर आजचा बघा किती संपतो बघूया तरी कॅपमध्ये काय येते. मी जीवा नंदिनी देशमुख पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचा मरावर घेतलाय असं म्हणत असतो. आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या हाताची गरज लागणार आहे. ते पण ॲज जीवा इन मोहितेज हाऊस असं म्हणतो जीवा. तर आता बघा प्रेक्षक हो सगळे बघत असतात. हे पिहू बघत असते, पार्थ बघत असतो, नंदिनी बघत असते, काव्या मानिनी सगळेजण आपल्या फोनमध्ये सगळं बघत असतात बघा प्रेक्षक. काय चाललंय असं म्हणते नंदिनी. आमचं मिशन सक्सेसफुल होणार. जीवा नंदिनी ताईला जिंकणार आणि मी पार्थ देशमुखांना परत मिळवणार असं म्हणते काव्या. तर तेवढाच आता पार्थ येतो बघा प्रेक्षक आणि त्याला हे बोलणं सगळं ऐकायला येतं. तर आजच्या रिकॅप इथंच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.